जय शिवराय मित्रांनो, तर आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे भटक्यांची पंढरी, ज्या गडाला म्हणतात जसं किल्ले हरिश्चंद्रगड. तर चला जाऊया. सकाळचे 5:30 वाजले. आम्ही मुंबई नाशिक मुंबई नाशिक हायवे. घरापासून 145 किलोमीटर अंतरावर हरिश्चंद्रगड आहे. तर आता आपल्याला घोटीपासून राईट साईडला आहे. तर आता वाजलेले सकाळचे 6 वाजले. अजून 3 तासाची रनिंग असेल. तर चला. तर आता इथून कसारा घाट चालू होतं आणि आता आम्ही सध्या चहा पिण्यासाठी थांबलेले, चहा नाश्ता वगैरे करण्यासाठी. नंतर मग पुढचा प्रवास चालू करू. नाश्ता करून आता निघालेले. जास्त काही खाला नाही, फक्त एकच प्लेट भजी खाल्ली. आणि घाटाचं चालू आलेले. कोणत्याही प्रकारची घाय आणि अतिउत्साहपणा आम्ही दाखवणार नाही. सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करू आणि चांगल्या प्रकारे असे घाट पार करू. भिवंडी डेपो जी आहे, आपली लालपरी बघा आपल्या भिवंडीची आहे. कुठं चालले काय माहिती. मला घोटीचा टोल नका. पुढे जाऊन आपल्याला राईट मारायचं आहे. मुंबई नाशिक हायवे इकडून जर आपण येत असाल तर हा घोटीचा उड्डाणपूल आहे. इथून आपण राईट मारून SMBT रोड आहे, इकडून जायला लागेल. इथे एक छोटासा नाका आहे. आपल्याला नाश्ता करता पण सोय उपलब्ध आहे. वातावरण बघाल तर साफ आहे. पावसाची शक्यता वाटत नाही, परंतु बघू पुढे काय होते. आणि समोरच्या बाजूला तर पूर्ण ढग आले आहेत. बघू नशीब काय साथ देते. हा नजारा बघा, पूर्णपणे अंधार आणि काळे ढग. असं वाटतं आलं तर आपल्याला दिसतंय की खेड, भैरवनाथ, भंडारदरा, रांजूर, अकोले. इथे एक स्मॉल घाट लागतो, मल्हारचा रस्ता बघाल तर खूपच चांगले आहेत. आणि नजारा बघाल तुम्ही, वातावरण बघाल, मन प्रसन्न होतोय. असं वाटतं की लाल माती आणि आणि आज समोर आपण बोर्ड बघू शकता की कळसुबाई, रतनगड, रंधा धबधबा, साधन व्हॅली, हरिश्चंद्रगड, अलख मदन, भंडारदरा, वैभव एवढे सारे पर्यटन स्थळ आणि किल्ले या बाजूला आहेत. या नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुका. आणि ते मोठा प्रवेशद्वार बघायला भंडारदरा, कळसुबाई, रांजूर, संगमनेर आणि मोल्हेर. पार्किंग रोड इथंच आहे, वेस्ट विलेज. आणि इथूनच ब्रेक चालू करत असतो. तर आजचा रविवार आहे, रविवारी गर्दी बघ किती, गाड्या बस किती लागल्यात. विकेंड असल्यामुळे खूप गर्दी असणार. कोणत्याही गडावर जा तुम्ही. आणि समोर आपल्याला दिसते की धुक्याच्या छायेमध्ये घातलेली कळसुबाई. समोर तेरुगण इथं आपले फलक दिसेल. त्या पाट्यापासून आपल्याला वरती यायचं आहे. हा जो मेन रस्ता आहे
तिथून तेरुवन गावाकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. इथून आपल्याला राईट मारून जावं लागेल. तर हा जो टर्न आहे आपल्या सर्वांनी लक्षात ठेवा की अचानक येतो. तेरुवन गावापासून आपल्याला राईट मारून जावं लागेल आणि ते छोटासा एक रस्ता चालू होतो आपल्याला. तर मित्रांनो, तेरुवन गावापासून जेव्हा आपण रस्त्याला आलोय हा जरा शॉर्टकट आहे आणि जर रांजूरवरून गेलो आपण तो रस्ता चांगला असेल, परंतु तो 37 किलोमीटर आहे आणि हा जो रस्ता आहे इथून हरिश्चंद्रगड हा 24 किलोमीटर आहे. तर काय वाटतंय, चुकीचा निर्णय घेतलाय काय बरोबर निर्णय घेतलाय? तर जाऊया. रस्ता खराब आहे परंतु जरा किलोमीटर कमी पडेल. तर शक्यतो वाटते रांजूरवरूनच जावा की रस्ता चांगला असल्यामुळे आणि टाइम तेवढाच लागेल. तेरुवन गाव यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि हा एक छोटासा गाव. आपले गावाकडची माणसं वाटत लावले जा नाही. कुठून आहे? खालून आहे. तर मित्रांनो, गावातून जर आले खालचा कुठला मित्रांनो, आम्ही जर आपण जर गावातून आले तर तेरुवन गावात प्रवेश केल्यानंतर हा एक कच्चा रस्ता लागतोय. या रस्त्याने आपल्याला जावं लागेल. तर आपण जर येणार असाल तर रांजूरवरूनच जावा. आमचा वाटते निर्णय किलोमीटरच्या नादामध्ये काम फेल झालेले. कुठं भात पेरलेलं तर दिसत नाही. हम आए हैं अमेझॉन के खोरे में. आयुष्यामध्ये खडतर टप्पे येतात, त्यामधला हा एक टप्पा. चांगला रस्ता सोडून आपण खराब रस्त्याला आलोय तर त्याचाही अनुभव आपल्याला घ्यायला भेटेल. आणि या माणसाने आम्हाला सांगितलं इकडून चला बोलतो. हे काय वॉच टॉवर आहे आणि पूर्वीच्या काळात गेलं आपलं वॉच टॉवर म्हणजे आज काय बोलतो पाहणी करण्यासाठी एक टावर बांधला होता. आपण इथून आलो या घाटातून. कच्चा रस्ता होता आणि हा जो मेन रस्ता आहे इथून लागणार आहे हा मेन रस्ता. शॉर्टकट मारण्याच्या नादामध्ये जरा रिस्क घेतली आणि इथून 19 किलोमीटर हरिश्चंद्रगड. तर चला जाऊया पुढे. बाबा या काम 25 कुठं एवढी पब्लिक. आणि क्रिकेटचा ग्राउंड वाटतो आपला. स्पीच पण कॉन्क्रीटची आहे बाबा. शाबास. ही लागलेली बिनकामाची पोलीस चौकी. पावती वाटायला लागेल का? किती रुपये? एक गाडीचे 25. आणि ते वन विभागाची आपल्याला पावती पाडायला लागेल. एका गाडीचे 25 रुपये आणि पड हे 30 रुपये आहेत. कामात काय करत नाही, नुसतं पावत्या पाडतात. पाडली फॉरेस्टची वन विभागाची पर पर्सन 25 रुपये. ते कशासाठी काय माहीत नाही. ते कामा पण काय करत नाही. आणि बाईकचे 20 रुपये वाटते. 25 रुपये वाटते. शासकीय माध्यमिक आश्रमशाला आहे अल्यानगर. आश्रमशाळेच्या मागचा व्ह्यू आपण वनविभागाची चौकी केल्यानंतर एक भैरवगड लागते. त्यानंतर सर्व जायचं आपल्याला काही
टर्न लागतील, परंतु सरळच जायला लागेल हरिश्चंद्रसाठी. आणि समोरच आपल्याला एक छोटंसं डॅम दिसतोय. कोणता डॅम आहे काय माहित नाही, आणि काय माहित कुठलं भंडारा असं वाटतंय. हा मोठा आहे ना. हे बघा कोण आहेत इथं फोटो काढायला लागेल. बापरे, हा नजारा बघा आपण डॅम पाशी. पण किती सुंदर असा नजारा. या पार्किंग वरून तुम्ही अंदाजा लावू शकता की आज गडावर गर्दी किती असणार. इथूनच मेन राईटला जायचं. राईटला आतापासून गाड्यांची रांग लागलेत. 2 किलोमीटर झालं, 2 किलोमीटर बस कार यांची लाईनच लागली. किती पब्लिक आले असेल, अपाट पब्लिक आले असेल. अजून पण तर बसची लाईनच संपत नाही. एवढी गर्दी असं आपण विचारच करू शकत नाही. मुंबई नाशिक हायवेला पण एवढी ट्रॉफिक लागत नाही वाटते. एवढी ट्रॉफिक लागली इथं. अशा प्रकारे आम्ही शेवटी पाचनई गावामध्ये पोहोचलेले आहे. पाचनई गाव 4 किलोमीटर पासून बसची लाईन आहे. 4 किलोमीटर पासून विचार करा पब्लिक किती असेल. शेवटी किल्ल्याच्या कमानीजवळ आलेलं आहे. ही हरिश्चंद्रगडाची कमान आहे. तर आता आपण चढण्यास चालू करू. आत्ता किती वाजलेत? तर जय श्रीराम मित्रांनो, आज आलो आहे आम्ही हरिश्चंद्रगडावर. भटक्यांची पंढरी म्हणून ज्या गडाला बोलतात असं हरिश्चंद्रगड. या गडावर येण्यासाठी कमीत कमी 15-20 वाटा आहेत, परंतु आम्ही पाचनई गावामार्गे या गडावर आलेले आहेत. आता वाजले 10 आणि 10 वाजता आम्ही गड चढायला चालू केलेले. तर हा इथे एक बोर्ड लावलेले, तेव्हा आपण किल्ल्यावर कोणते कोणते ठिकाण आहेत. आमच्या जोडीला एक आजोबा आलेत. दहा मिनिटं आलं. लाल माती असल्यामुळं आणि पाऊस पडल्यामुळं जरा पाय स्लिप मारतात. आणि असाच रस्ता आहे. ट्रॅकिंग करतोय. हा रेलिंगचा पॅच लागलेला आहे. आणि त्यानंतर पुढे शिड्या आहेत. शिड्या आता बसलाय आता बसले असतील वाटते. राऊट बघा. आणि हा पूर्णपणे रेलिंगचा भाग आहे. इथून जा आपल्याला त्या टोकाला जायचं आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा इथे पूर्णपणे धबधब्याचं रूपांतर होतंय. खूप मोठ्या प्रमाणे पाऊस पडतोय. आता पाऊस नसल्यामुळे थोडं पाऊस चालू आहे. 500 मीटर झाला असेल. अजून रेलिंग काही संपत नाही. आणि एक समोर आपल्याला छोटासा धबधबा बघायला मिळतोय.
असाच रॅलिंगचा पॅच आहे. तर चला जाऊया आणि हा समोरचा कातलकडा पाहू शकता. आणि फायनली त्या धबधब्याजवळ आम्ही पोहोचलोय. हा क्लाउड बघा किती पब्लिक आहे. सर्वजण पिकनिक करायसाठी आलेत. थोडा पुढे आल्यानंतर असा एक पत्र्याचा ब्रिज लागतोय. खालून जाऊ शकतो आणि पाऊस आल्यामुळे हा ब्रिज बांधला असेल. आणि दगडी पॅच चढल्यानंतर आता पठार दिसतोय. इथे आता एक छोटं स्टॉल आहे. आणि शेवटी आपल्याला मंदिर दिसायला लागलं. मंदिराचे कलश पाहू शकता. आता आपण मंदिरापाशी जायचंय. चला मग. थोडे चालून आल्यानंतर एक छोटंसं आपल्याला मंदिर मिळते बघायला. महादेवाचं एक छोटीशी पिंडी आहे आणि एक दगडी कलश छोटंसं बांधकाम आहे. आणि त्याच्याच बाजूला एक छोटंसं कुंड आणि समोर पाठीमागच्या बाजूला भव्य असं मंदिर. अतिशय प्राचीन असं मंदिर आहे महादेवाचं. सध्या तरी सुस्थितीमध्ये. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा. सर्वप्रकारे पडझड झालेली भिंतींची, परंतु काही अवशेष आपले शिल्लक आहेत. कलश चांगल्या प्रकारे शिल्लक आहे बघा. पूर्वीच्या काळातील कोरीव काम कसे असेल याची आपण नक्कीच जाणीव करू शकतो. आणि समोरच्याच बाजूला एक गणपतीचं मंदिर आहे. आतमध्ये पूर्ण पाणी भरलंय आणि एक छोटीशी मूर्ती गणपती बाप्पाची. गणपती बाप्पा मोरया. मंदिराच्या बाहेर हनुमानाची तसेच इतर मूर्त्या आहेत देवींच्या. आणि इकडे एक छोटंसं मंदिर आहे, त्यामध्ये एक मूर्त्या आहेत. मंदिराचा प्रवेशद्वार तर बघा किती सुरेख नक्षीकाम आहे. अजूनही स्थितीमध्ये. मंदिराच्या पाठीमागे बघले तर इथे गुहा आहेत आणि इथे होमकुंड जे होम आव्हान होत असतील ते इथे करण्यात आलेली. इथे एक पाठीमागे पालखी बघायला मिळतील. या गुफेमध्ये बघितलं तर काही मूर्त्या आहेत. अंधारामुळे आपल्याला दिसत नाहीत. मूर्ती वगैरे आणि सामान आहेत. तर बाजूच्या गुहेमध्ये विठ्ठल रुक्माईची एक छोटीशी मूर्ती आहेत. खूपच छान. आणि त्याच्याच बाजूला एक पाण्याचे टाके आहे. पाणी बघाल तर खूपच नितळ आहे, परंतु खूप खोल वाटते. आतमध्ये वड आहे. आणि त्याच्याच बाजूला महादेवाचे एक पिंडी आहे गोव्यामध्ये. खूपच सुंदर.
बाजूलाच एक सिद्ध मंदिर, महाविष्णूचं एक मंदिर आहे, छोटस मंदिर. मंदिराचा प्रवेशद्वार बघाल तर अजूनही त्यावर नक्षी स्थितीमध्ये आहे. महाविष्णूचे एक मंदिरालाच लागून गणपती बाप्पाची एक मूर्ती आहे छोटीशी. तुला गणपती बाप्पा मोरया. आणि ते एक सुरेख चित्र पाहायला मिळते. हा मंदिर आहे. मंदिराच्या अगदी समोर खालच्या बाजूला इथे महादेव केदारेश्वराचे एक मंदिर आहे. चला तिकडे केदारेश्वरचं मंदिर. महाराजांचे दुर्गसेवक महादेवाचं दर्शन झालं आणि आता आम्ही चालवलो आहे कोकण कड्यावर. तर आमच्या मित्र उपेश, कसं वाटलं? छान. टाकलास का? आणि ऊर्जा मिळाली नयन, आणि त्या ऊर्जेने आम्ही आणि बालूशेठ. कोकणकडा बघण्यासाठी इथून हा रस्ता आहे. थोडी पायवाट आहे. पहाड त्या टोकाला जायचं आहे आपल्याला. आणि त्या डोंगराच्या त्या बाजू कोकणकडा आहे. आणि शेवटी 1.5 किलोमीटर चालून कोकणकड्याला पोचलोय. गर्दी बघा किती. हे दृश्य बघा. तर मित्रांनो, बोलतात की सह्याद्रीमध्ये आल्यानंतर काय बघायला मिळतं. तर चला मग दाखवतो. हे बघा, पूर्ण धुक्याने. जेव्हा आम्ही इथं कोकणकड्याला पोहोचलो तेव्हा पूर्णपणे उजेड होता आणि काही अवघ्या 15 मिनिटातच बघा पूर्ण धुक्याने वातावरण झालेलं आहे. काही दिसत नाही. निसर्गाची कला. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि बोल, ॲडव्हर्टाईज बोल. लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हरिश्चंद्रगडचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे. तर आम्ही आता परतीच्या दिशेने चाललेलो आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय शिवराय.